नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। आणि आज आपल्याबरोबर मी शेअर करणार आहे ती माहिती जी म्हाडा लॉटरी संदर्भात आहे। म्हाडा लॉटरी संदर्भात म्हाडाकडून एक अपडेट आला आहे लेटेस्ट, आणि त्या लेटेस्ट अपडेटद्वारे एक आनंदाची बातमी शेअर केली आहे म्हाडाने। ती म्हणजे म्हाडा लवकरच नवीन घरांची लॉटरी ही जाहीर करणार आहे, आणि त्यामध्ये तब्बल 1900 घरांचा समाविष्ट केला आहे। आणि या 1900 घरांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणांची घरे आहेत, आणि त्यांचे कार्पेट एरियाही फार लक्झरियस आहेत। आणि जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये सर्व उत्पन्न गटाचा समाविष्ट केलेला आहे। सर्व उत्पन्न गट म्हणजेच तो MIG, LIG, EWS असो, म्हणजेच मध्यम आणि उच्च सर्वच उत्पन्न गटाचा यामध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि या म्हाडा लॉटरीमध्ये बऱ्याच एरियांचा समाविष्ट केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही गोरेगावमध्ये बघाल तर गोरेगावमध्ये आधी एकदा लॉटरी अनाऊन्स केलेली आहे, तसंच आताही गोरेगावमध्ये प्रेमनगर एरियामध्ये आहे, तो गोरेगावमध्ये पहाडी गोरेगावमध्ये आहे। आणि जर तुम्ही गोरेगाव प्रेमनगर मधला जर एरियामध्ये बघाल तर ते जवळपास 35 माळाच्या टॉवरमध्ये घरं आहेत, आणि त्या घरांचा समाविष्ट केला आहे। आणि त्या जर तुम्ही तो जो प्रकल्प बघाल तो एक 5 स्टार प्रकल्प आहे। आणि 5 स्टार प्रकल्प मी यासाठी बोलतोय कारण तिथली जी घरांची जी कार्पेट एरिया आहे तो कार्पेट एरिया तब्बल 800 ते 1000 स्क्वेअर फीट पर्यंत असणार आहे। आणि तिकडे सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज ह्या दिलेल्या गेलेल्या आहेत, आणि त्या अम्युनिटीज ह्या प्रायव्हेट बिल्डर्स जसे प्रोव्हाइड करतात तशाच प्रकारच्या म्हाडानेही दिलेल्या आहेत। त्याच्या प्राइसिंग अजूनपर्यंत डिसाईड नाहीये, त्यामुळे थोडासा अजून वेळ जाईल, आणि ते प्राइसिंग वगैरे डिसाईड करून सिडको ही जुलैमध्ये आपल्याला या सर्व घरांची लॉटरी ही अनाऊन्स होईल, आणि जुलैमध्ये प्रोसेस करून ऑगस्टमध्ये यांची सोडतीची प्रक्रिया ही सुरू होईल। आणि अशा प्रकारचं वेळापत्रक हे म्हाडाच्याकडून एक अनाऊन्स झालं आहे, बट ते फायनल अजूनपर्यंत त्याच्यावरती काम करून हे जुलैमध्ये आपल्याला म्हणजे आता येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे लॉन्च झालेलं दिसेल। आणि ही बऱ्याच टाइमपासून म्हाडाकडून काही लॉटरी आली नव्हती, कारण की ते इलेक्शनचा पिरियड चालू होता, त्याच्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे एक फार मोठा ब्रेक असा आपल्याला दिसत आहे। पण आता तो ब्रेक फायनली म्हाडाने तोडलेला आहे, आणि आता जाहीर केलं आहे की जुलै महिन्यामध्ये एक म्हाडाची फार मोठी अशी लॉटरी आपल्याला आलेली दिसेल। आणि या लॉटरीमध्ये गोरेगाव बरोबर विक्रोळी, वडाळा किंवा बोरिवली सारख्या ठिकाणांचाही समाविष्ट करण्यात येणार आहे। आणि बऱ्याच प्रकारची अशी अजूनही ठिकाणं असतील, आणि अजून कार्पेट एरिया असतील तिकडे। या सर्व जागी हे 1 BHK 2 BHK या फ्लॅटचा समाविष्ट केलेला आहे। तर याचबरोबर जशी लॉटरी ही फायनल अनाऊन्स होईल तसं आपल्याला पूर्णपणे लिस्ट मिळेल की कोणत्या एरियामध्ये किती घरं आहेत, आणि किती घरांमध्ये किती 1 BHK आहेत, किती 2 BHK आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती घरं अलॉट केलेली आहेत, आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते लोक अप्लाय करू शकतात। आणि याचबरोबर आपण हेही बघून घेऊ की डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात। यावरती मी स्पेसिफिकली जर तुम्हाला जर याबद्दल माहिती नसेल तर नक्कीच त्याबद्दल हे व्हिडिओ आपण बनवू की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये असल्यावर कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात। बट लॉटरी ही काही दिवसांमध्ये लॉन्च होणार आहे, अनाऊन्स होणार आहे, तर तुम्ही नक्कीच तुमचे डॉक्युमेंट्स हे तयार ठेवा। डॉक्युमेंट्समध्ये स्पेसिफिकली अजूनपर्यंत जेव्हा लिस्ट जो ऑफिशियल लॉटरी अनाऊन्स होईल तेव्हा आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवू त्यावरती। बट बहुधा जे कॉमनली जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स म्हणजे जे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला टाइम लागेल बनवायला, ते असतात डोमिसाईल सर्टिफिकेट, आणि तुमचं जर तुम्ही कास्टमध्ये भरतायत तर कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट। ह्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बनवायला टाइम लागतात। बाकीचे तुमचे ID प्रूफ्स आहेत, तुमचे ॲड्रेस प्रूफ आहेत, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, या सर्व गोष्टी प्रत्येकाकडे अवेलेबल असतात इझिली। बट डोमिसाईल, इन्कम प्रूफ आणि तुमचं जर कास्टमध्ये तुम्ही मोडत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे की तुम्हाला अपडेट करून व्हॅलिडिटी सहित तुम्हाला असलं पाहिजे ते। आणि जर तुम्ही कोणत्या प्रवर्गातून म्हणजे कोणत्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून जर अप्लाय करत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हँडिकॅप कॅटेगरीमधून तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला त्या रिलेटेड तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। सो अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही लवकरात लवकर तुमच्याकडे जमा करून ठेवले पाहिजेत, जेणेकरून जेव्हा ही जुलैमध्ये जेव्हा ही लॉटरी लॉन्च होईल आणि तुम्हाला ते इझिली तुम्हाला त्यासाठी अप्लाय करता येईल। आणि लवकरच या लॉटरीच्या सर्व एरियांना आपण व्हिजिट करून बघू की हे कशा प्रकारे इकडच्या बिल्डिंग बनवलेल्या गेलेल्या आहेत, कशा प्रकारे इकडे डेव्हलपमेंट झालेली आहे, आणि इकडचं घर घेणं हे फायदेशीर असेल की नाही, या सर्व गोष्टींची आपण चर्चा करूच। आणि जेव्हा ही लॉटरी अनाऊन्स होईल तेव्हा आपण त्यावरती सविस्तर व्हिडिओही बनवू त्याबद्दल डिटेल माहितीसाठी। तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहण्यासाठी जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि तो येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बेल आयकॉनलाही नक्कीच प्रेस करा, जेणेकरून जो माझा व्हिडिओ अपडेट करेन मी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल। आणि याचबरोबर तुम्हाला काही डाऊट्स असतील याच्या लॉटरीबद्दल
नक्कीच कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आपण त्याविषयी सविस्तर माहिती घेऊ आणि भेटू मग आपण आपल्या पुढच्या डिटेल व्हिडिओमध्ये. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इकडेच. धन्यवाद.